हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. तर आता आबा जे आहे ते इंद्राला म्हणत असतात की इंद्रा, आता खूप वेळ झाला आहे आणि तरीसुद्धा राणी अजून आलेली नाही आहे, म्हणजे याचा अर्थ राणी तिथे अडकली आहे. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हो आबा, मलाही तसंच वाटतंय. तर त्यावेळी मला ती बोलते की या मुलींना मी सांगितलं होतं की ते नको करू, पण ती ऐकते कुठे ना. जाऊ द्या, अडकू द्या तिथेच, राहू द्या तिला तिथेच. मला ती असं बोलते आणि आबांना त्याच गोष्टीचा राग येतो. आबा बोलतात की हे बघ मला ती कधी तिच्यासाठी चांगलं बोलत नाही तर वाईट तरी बोलू नकोस. तर मला तिला तिथेच गप्प बसवतात. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो आबांना म्हणतो की आबा, आता मला राणीसाठी तिथे टेरेसवरती जावं लागेल. तर आता आबा बोलतात की पण इंद्रा, ती कसं शक्य आहे. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आबा, तुम्ही काळजी करू नका, मी जाऊ शकतो. तर त्याच वेळी मला ती बोलते की पण इंद्रा, तू कसं जाणार वरती. हे बघ, तुला लागलं वगैरे काही झालं तर नाही, तू अजिबात वरती जाणार नाही आहेस. तर आता इंद्रा बोलतो की आई, तुला कळतंय का, अगर राणीला भूक लागली असेल आणि तिने काही खाल्लेलं पण नाही आहे, त्यासाठी मला जावंच लागेल. तर त्यावेळी आता मला ती बोलते की हे बघ इंद्रा, एक दिवस काही खाल्लं नाही तर ती मरणार नाही आहे. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ आई, प्लीज असं बोलू नकोस, पण मी काय तुझं ऐकणार नाही. मी तिथे जाणार आणि राणीला जेवायला देखील घेऊन जाणार. असं म्हणत इंद्राने आता मालतीचं काहीही ऐकलेलं नाही आहे आणि त्याचाच तिला राग येतो. तर आता इकडे इंद्रा राणीसाठी निघालेला असतो. तर आता इकडे उर्मिलाने चांगला जेवणाचा बेत बनवलेला आहे आणि इथे दादासाहेबांची ती वाट पाहत असते. तर आता ती बोलते की दादासाहेब कुठे राहिलेत, अजून पण येत नाही आहेत. तर तेवढ्यातच समोरून दादासाहेब येतात आणि लगेचच उर्मिला बोलू लागते की दादासाहेब, आज तुमच्यासाठी खास बेत बनवला आहे, मला सांगा तुम्हाला अजून काही हवं आहे का. तर त्यावेळी दादासाहेब बोलतात की तुम्ही हे जे काही विचारलं आहे ना, खरं तर सुनबाई, त्यानेच आज माझं पोट भरलं आहे आणि आज तुम्ही जी काही गोष्ट केली आहे ना, त्यानं तर आणखीनच मला बरं वाटलं आहे. त्या जयसिंगाच्या सुनेला कसं तुम्ही ढकलून दिलं ते पाहून तर मला खूपच बरं वाटलं आहे. यालाच म्हणतात माझी सून. असं म्हणत आता सगळेजण हसू लागतात आणि त्या सगळ्यांना उर्मिलावरती खूप आनंद होतो की तिने असं राणीसोबत वागलं. तर त्यानंतर आता इथे उर्मिला जी आहे ती बोलते की दादासाहेब, मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. तर आता दादासाहेब बोलतात की बोला ना सुनबाई. तर त्यावेळी उर्मिला बोलते की दादासाहेब, मला सांगा, विक्रांत जो फॅक्टरी विकण्याचं डिसिजन त्याने घेतलं आहे ते योग्य आहे का. मला असं वाटत नाही की आपली फॅक्टरी विकली जावी. हे पहा, ती आपली फॅक्टरी आहे आणि आपण जर अशीच विकून टाकली तर आपल्याला काय प्रॉफिट होणार ना. हे पहा, ती सतत आपल्याजवळ राहिली तर आपल्याला सतत पैसा येत राहील आणि अशी एकदाच विकून टाकली तर काय उपयोग होणार एवढ्या दिवसाचा. तर त्यावेळी आता इथे दादासाहेब जे आहे ते बोलतात की हो, बरोबर आहे विक्रांत सुनबाईचं. कारण जर सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर आपण कापून टाकली तर आपल्याला एकदाच पैसे मिळतात, असं सतत पैसे मिळत नाही. तर तू त्याचा विचार कर. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे पहा दादासाहेब, मी सगळा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही सगळ्यांनी माझ्या निर्णयाला होकार द्या. तर आता इथे उर्मिला म्हणत असते की नाही विक्रांत, तो निर्णय चुकीचा आहे. तर तेवढ्यातच रत्ना देखील बोलते की हो विक्रांत, तू जरा विचार कर, तू अशी आपली फॅक्टरी विकून टाकू नकोस. विक्रांत या सगळ्याचं बोलणं ऐकत असतो, पण मात्र उर्मिलाचा त्याला प्रचंड राग आलेला असतो. तर विक्रांत त्याच गोष्टीचा विचार करत असताना त्याला अचानक खिडकीतून कुणीतरी जाताना दिसलं, सावलीसारखं दिसलं आणि तेवढ्यातच अजित देखील बोलतो की दादा, मलाही कुणीतरी जाताना दिसलं आहे. तर आता विक्रांत बोलतो की हो ना, तुलाही तसंच वाटलं ना. तर आता विक्रांत जो आहे तो एक नजर त्या खिडकीकडेच टाकत राहतो. त्याला वाटतं की कदाचित कुणी दिसेल. तर त्यावेळी आता त्याचा संशय आणखीनच वाढला. तर त्यानंतर तो तिथून उठला आणि पाहू लागला की कोणी तिकडे आहे की नाही. तो खिडकीजवळ गेला. तर आता उर्मिलाला वाटतं की विक्रांत हे सगळं मुद्दाम करतोय, कारण त्याला माझा विषय ऐकायचाच नाहीये. तर आता विक्रांत खिडकीतून डोकून पाहत असतो की कुणी तिकडे आहे का. तर आता इकडे इंद्रा असतो. इंद्राला तिथून लपून इथे टेरेसवरती जायचं असतं आणि म्हणूनच इंद्रा तिकडे आलेला असतो. इकडे उर्मिला बोलते की हे बघ विक्रांत, अरे कुणीही नाही आहे तिकडे, तू का असं करतोस. हे बघ, कुणी असतं तर आपल्याला कळलं असतं ना. आणि या वेळेला तिथे कोण असेल बरं. तू एक काम कर, तू इकडे ये आणि माझं ऐक
ऐकून घे, आम्ही सगळेजण काय बोलतोय ते एकदा ऐकून घे. तुला कळते का मी काय बोलते? हे बघ विक्रांत, तू उगाचच तिथे थांबू नकोस हां. तर आता उर्मिलाला राग येतो की तिला वाटतं की कदाचित हा मुद्दाम तिथे थांबला आहे, त्याला हा विषय ड्रॉप करायचा आहे म्हणून. त्यानंतर उर्मिला जी आहे ती विक्रांतला बोलते की विक्रांत, तू मुद्दाम तिथे गेलास ना, तुला वाटतं ना हा विषय इथे संपवावा? तर आता विक्रांत बोलतो की नाही उर्मिला, हे बघ मला खरंच असं वाटलं की तिकडे कोणीतरी आहे. तर त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो वरती जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि हळूहळू तो वरती जात असतो आणि त्याला तिथून वरती जाताही येत असतं. इकडे राणी जी आहे ती इंद्राचीच वाट पाहत असते. तिला वाटत असतं की इंद्राजी सर अजून कसे आले नाहीत. तर त्यानंतर इंद्रा वरती चढण्याचाच प्रयत्न करत असतो, पण राणीला मात्र अजूनही माहीत नसतं की इंद्रा आलेला आहे. तर ती त्याचीच वाट पाहत असते. तिला वाटतं की आता कदाचित इंद्राजी सर येणार नाहीत, तर तिने आशा सोडून दिली होती. तर ती तिथेच उभी राहत इकडे तिकडे पाहत असते आणि तेवढ्यातच पाठीमागून इंद्रा येतो आणि राणी लगेचच दचकते. इंद्रा आल्यामुळे तिला खूप बरं वाटतं की बरं झालं सर आलेत. तिला असं वाटतं की आता मी एकटी नाही आहे. खरं तर राणीला खूप भूक लागली होती, तर आता इंद्राने तिच्यासाठी खायला देखील आणलेलं आहे. तर त्यानंतर इकडे इंद्रा बोलतं की चल, तुला भूक लागली असेल ना? तर त्यावेळी राणी बोलते की हो सर, मला खूप भूक लागली आहे. इकडे मालती आता एका पेपर्सवरती लिहित असते. आतापर्यंत राणी आल्यामुळे तिच्या घरात काय काय नुकसान झाली आणि तिला किती त्रास झाला ते सगळं तिने त्या पेपर्समध्ये लिहिलेलं असतं. तर त्यानंतर आबा इकडे याच गोष्टीचा विचार करत असतात की इंद्रा तिकडे पोहोचला असेल की नाही, कारण त्याने जायच्या वेळी सांगितलं होतं की जर मी तिकडे पोहोचलो वरती तर मी गेल्यानंतर इकडे एक दगड उचलून पत्र्यावरती फेकेल आणि त्याचा आवाज झाल्यानंतर तुम्ही समजून घ्यायचं की मी तिकडे टेरेसवरती पोहोचलो आहे. तर आता इथे त्याचीच आबा वाट पाहत असतात. आबा बोलतात की काय झालं असेल, इंद्रा पोहोचला असेल की नाही? तर मला ती आबांना काहीही बोलत नाही आणि तेवढ्यातच आता वरतून दगडाचा आवाज येतो आणि इथे आबा बोलतात की हां, आपला इंद्रा पोहोचलाय बरं. तर त्यानंतर आबांना खूप आनंद होतो. आबा बोलतात की आपला इंद्रा दुसरीकडे शहरात शिकून त्याला गावातील सगळे काही प्रकाश येत आहे बघा ना, आता तो टेरेसवरती पोहोचला आहे. तर आता इथे आबांना खूप भारी वाटत असतं आणि त्यानंतर इकडे आबा बोलतात की मालती, मी एवढं सगळं बोलतोय आणि तुमचं लक्षच नाही आहे, काय करताय तुम्ही या पेपर्सवरती? तर त्यावेळी मालती लिहित असते आणि आबा ते पेपर्स तिच्या हातातून घेतात आणि पाहू लागतात. तर त्यावेळी मालती बोलते की मी या पेपर्समध्ये सगळा हिशोब लिहिला आहे, जो मला त्या राणीकडून चुकता करायचा आहे. तर त्यानंतर आता इथे मला बोलते की त्या पौर्णिमेमुळे माझं खूप नुकसान झालं आहे आणि आज मला कसले दिवस पाहावे लागत आहे, तिच्यामुळे आज मला इथे राहावं लागतं आहे. माझ्या इंद्राला तिच्यामुळे किती त्रास झाला आहे आणि हे मी अजिबात सहन करून घेणार नाही. तर आता तिने सगळं काही त्या ह्याच्यात लिहून ठेवलेलं असतं आणि आबांनी ते सगळं काही वाचलेलं देखील असतं. इकडे आता इंद्रा फायनली वरती पोहोचला आहे आणि राणीशी गप्पा मारत आहे. तर आता तो हेही बोलत असतो की चल, आता तुला भूक लागली असेल. तर राणी बोलते की हो सर, माझ्या पोटात तर अगदी कावळे ओरडायला लागले आहेत, मला खूप भूक लागली होती. तर आता इंद्रा बोलतो की चल, तू अगोदर जेवण करून घे. तर आता इंद्राने इथे एक कॅन्डल देखील आणलेली आहे आणि बोलतो की चल राणी, आपण आता कॅन्डल लाईट डिनर करूयात. तर आता राणी बोलते की हो सर, हे सगळं काय आहे, आपण इथे कशासाठी आलो आहोत? तर आता इंद्रा बोलतो की चल, आपण खूप एन्जॉय करूयात. असं म्हणत आता इंद्राने इथे कॅन्डल देखील लावलेली असते आणि इथे कॅन्डल लाईट डिनरसाठी त्यांचं जेवण देखील रेडी असतं. तर आता इथे इंद्रा बोलतो की चल, आता आपण गरम गरम खाऊन घेऊयात. तर राणी इकडे तिकडे पाहत असते आणि बोलते की सर, जर कोणी आलं तर? तर आता इंद्रा बोलतो की अगं राणी, काही नाही होणार आणि तसंही तेही आता या वेळेत जेवतच असतील, त्यामुळे तू काळजीच करू नको, आता या टायमाला कोणीही येणार नाही. असं म्हणत आता इंद्राने इथे डब्बा खोललेला आहे आणि इंद्राने पहिला घास घ्यायला गेला तेवढ्या त्याच्या हाताला झोंबलं. त्यानंतर राणी बोलते की काय झालं? तर आता इंद्रा बोलतो की अगं, माझ्या हाताला खूप झोंबतंय. राणीच्या लक्षात येतं की सरांच्या हाताला लागलेला आहे. तर राणी बोलते की थांबा, मीच भरवते. असं म्हणत राणी आता लगेचच इंद्राला घास भरवू लागते.
आणि ज्यावेळी राणी घास भरवत असते त्यावेळी इंद्रा तिच्याकडे एकटक पाहत असतो. त्याला हे कळते की राणीला मला त्रास झालेला सहन होत नाही. आणि त्यावेळी इंद्राच्या लक्षात येतं की राणी जर मला लागल्यामुळे एवढं भरवत आहे तर माझ्यासाठी ती आज काहीही करेल. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की चला आज आपण सगळं काही हिच्याकडूनच करून घेऊ. असं म्हणत राणीला सतवण्यासाठी इंद्रा लगेचच बोलतो की राणी तिखट लागले, मला पाणी हवंय. तर राणी लगेचच बॉटल उघडते आणि त्याला स्वतःच्या हाताने पाणी देखील पाजते. आणि त्याचनंतर आता इकडे राणी स्वतःला एक घास तर इंद्राला एक घास असं भरवत तिचं जेवण चाललेलं असतं. आणि इंद्रा जो आहे तो लगेचच नाटकं करू लागतो की हे बघ ना इथे लागलंय. तर राणी स्वतःच्या पदराने त्याच्या तोंडाला जे लागले ते पुसत असते. आणि इंद्रा जो आहे तो अचानकच बोलतो की राणी बघ ना तिकडून कुणीतरी आलंय. तर राणी मागे वळून पाहते आणि इंद्रा मोठमोठ्याने हसू लागतो कारण राणी घाबरलेली आहे. आणि इंद्रा बोलतो की सांग कशी वाटली मज्जा. तर राणी हसू लागते आणि दोघेही जाम हसू लागतात. इकडे आता ही उर्मिला देखील खूप खुश असते कारण तिच्या मनासारखं झालेलं आहे. विक्रांत रूममध्ये येतो आणि तिच्यावरती प्रचंड चिडतो. बोलतो की हे सगळं तिथे बोलायची काय गरज होती उर्मिला, मला सांग तू तिथे मुद्दाम विषय काढला ना. तर त्यावेळी आता उर्मिला बोलू लागते की कसं काय मुद्दाम, मला सांग ना, तू ती फॅक्टरी विकायला निघालास पण तुला कळत नाही आहे एकदा का ती फॅक्टरी विकली तर आपण लॉसमध्ये येऊ, पण तू माझं ऐकतच नाही आहे. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ तुला मी आधीच सांगितलं होतं जो काही निर्णय असेल तो माझा असेल आणि जो मध्ये येईल त्याला मी सोडणार नाही. विक्रांत आता उर्मिलाला धमकी देतो. त्यावेळी उर्मिला जी आहे तीही घाबरत नाही. ती बोलते की हे बघ आत्तापर्यंत तू जे सांगितले तेच मी केले आणि माझ्या हक्कासाठी मला काहीतरी हवंय तर ते तू द्यायला तयार नाहीस का? का द्यायला तयार नाही सांग ना, मी तुझी बायको आहे ना, फक्त तू जे सांगेल तेच करायचं का, मला असं काही नको आहे का? तर आता उर्मिला बोलते की एक गोष्ट मागितली आणि ती सुद्धा मला तू द्यायला तयार नाहीस, तर सांग ना मी का साथ देऊ तुझी. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो प्रचंड चिडलेला असतो. तर त्याच वेळी आता उर्मिला त्याला धमकी देते, हे बघ तू जर माझ्या नावावर हे घर केलं नाहीस तर बघ मी इथून पुढे काय करेन आणि काय नाही त्याचा भरोसा नाही. तर आता इथे विक्रांत जो आहे तो तिची धमकी ऐकून घेतो आणि बोलतो की हे बघ उर्मिला, मी या सगळ्या गोष्टीचा विचार करेन आणि सांगतो तुला. तर त्यावेळी उर्मिला बोलते की हे बघ मी जास्त दिवस वाट पाहणार नाही, मला लवकरात लवकर हे घर माझ्या नावावर हवं आहे. तर आता विक्रांत त्याचा विचार करतो आणि गप्प बसतो. इकडे आता राणी आणि इंद्राचं जेवण झालेलं असतं. ते दोघेही जण एका कोपऱ्यामध्ये बसलेले असतात आणि इंद्रा आणि राणी वाट पाहत असतात की कधी एकदा दादासाहेब वरती येतील आणि त्या दादासाहेबांचं ते बोलणं ऐकतील. तर आता खरं तर त्यासाठी इंद्रा आणि राणी दोघेही जण वरती आलेले असतात. त्यांना दादासाहेबांचा खरा चेहरा काय आहे हे शोधून काढायचं असतं. तर त्यावेळी आता राणी बोलते की सर येतीलच, जरा वेळ लागेल पण बघू आपण वाट, आले तर ठीक आहे. तर त्यानंतर दोघेही जण तिथेच बसतात. खरं तर इंद्रा खूप थकलेला असतो, तो फॅक्टरीमध्ये काम करतोय आणि त्यामुळे त्याला रात्रीची झोप देखील लवकरच येते. तर त्यावेळी राणी विचारते की सर तुम्हाला झोप आली आहे का? तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही नाही, झोप कसली. तर तो राणीकडे पाहतो तर तिला थंडी वाजत असते. इंद्रा तिला जवळ घेतो आणि बोलतो की आता तुला थंडी नाही वाजणार, थांब. असं म्हणत आता तो लगेचच पिशवीतून एक गोधडी काढतो आणि ती राणीच्या अंगावरती टाकतो. इकडे राणीला तर वेगळंच काहीतरी वाटलेलं असतं. तर आता इंद्राला ते लक्षात येतं की राणीला काय वाटलंय. तर त्यावेळी तो तिच्या अंगावरती टाकतो आणि राणीला विचारतो की राणी तुला काय वाटलं होतं, मी काय करणार, तुला थंडी वाजते म्हणून. तर राणी बोलते की नाही नाही, मला काय वाटलंय, मला काहीच नाही वाटलं. तर आता इंद्रा इकडे हसतो आणि राणीही तिकडे तोंड करून हसत असते. राणी आणि इंद्रा दोघेही जण दादासाहेबांची वाट पाहत असतात पण दादासाहेब काय येत नाहीत. तर आता हळूहळू इंद्रालाही झोप लागते आणि त्यानंतर आता राणी इंद्राकडे पाहत असते. त्याच वेळी आता इंद्राची मान जी आहे ती हळूहळू राणीच्या खांद्यावरती पडलेली आहे. तर त्यानंतर राणी पाहते की सरांना झोप लागली आहे. तर आता इंद्राने डोकं राणीच्या खांद्यावरती टेकवलं आहे आणि आता झोपी गेलेला आहे. तर राणी तसंच त्याचं डोकं तिथे खांद्यावरती राहू देते आणि तिलाही थोड्या वेळानंतर झोप लागते. तर त्याचनंतर आता सकाळी राणी आणि इंद्रा तिथे झोपलेले असतात. तर आता दादासाहेब जे आहे ते आता टेरेसवरती यायला निघालेले असतात.
इकडे आता सूर्यप्रकाश देखील राणी आणि इंद्राच्या अंगावर पडलेला आहे, पण रात्री उशिरा झोपल्यामुळे त्यांना इथे जाग येत नाही. तर हळूहळू राणीच्या डोळ्यावरती सूर्यांचा प्रकाश पडू लागतो. तर इकडे दादासाहेब जे आहे ते टेरेसवरती आले आहेत. ते तिथलं दरवाजा उघडतात आणि टेरेसवरती यायला निघतात. तर तेवढ्यातच राणी आणि इंद्राला कळते की दादासाहेब आले आहेत. तर ते दोघेही उठतात आणि लपून बसतात. एका साईडला इंद्रा जो आहे तो दादासाहेबांचा व्हिडिओ करू लागतो की दादासाहेब काय बोलतात आणि कसे बोलत आहेत. तर त्याचनंतर राणी हे सगळं पाहत असते आणि दादासाहेब नक्की कोणाशी बोलत असतील आणि काय बोलत असतील हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेलच. तर आता इकडे इंद्रा आणि राणी दोघेही जण आता घरी जातात आणि त्यानंतर ते आबांना सगळं काही सांगतात. त्यावेळी आबा बोलतात की हे जरा भयंकरच वाटते. त्यामुळे राणी बोलते की आबा आता काही करून दादासाहेबांबद्दल आपल्याला माहिती काढायलाच हवी. खरं तर इथेच काहीतरी खोट आहे असं दिसून येते. तर आता इंद्रा बोलतो की हो, उद्यापासून आपलं मिशन दादासाहेब. तर त्यावेळी मालती हे सगळं ऐकत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.